चला, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपला जो न्यूलँड्स होता त्याने कशा पद्धतीने ऑक्टेव्हचा रूल मांडला आणि त्याच्यातनं त्यानं क्लासिफिकेशन केलं. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचा एका खूप महत्वाचा सायंटिस्ट आणि त्यानं आपले जे एलिमेंट्स आहेत त्यांचं केलेलं क्लासिफिकेशन दॅट वी हॅव टू स्टडी. द सायंटिस्ट वाज मेंडेलिव्ह. द पर्सन वॉज अ सायंटिस्ट विच वॉज दिमित्री मेंडेलिव्ह. रशियन सायंटिस्ट होता. पीटर्सबर्ग नावाचं शहर आहे आणि पीटर्सबर्ग नावाच्या शहरामध्ये खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे रशियामधली. आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये ही वॉज टीचिंग द केमिस्ट्री टू द स्टुडंट्स. During the period of 1869 to 1872, the period of 4 years, in this period of 4 years, these Mendeleev, they have developed a periodic table of elements. This was the first time the scientists anybody developed the periodic table. Before that, classification was made. Newlands tried to make some kind of a table, but Mendeleev made a periodic table. The properties of elements are being periodically repeated and repeated in that period. So this was the Mendeleev who was considered as the father of periodic table. हा पहिला व्यक्ती आहे, याला father of periodic table असं म्हटलं जातं. Now what actually Mendeleev did and what the different thing it did from other people. Okay, so Mendeleev arranged 63 elements which was known at the time of that Mendeleev, but he arranged that in an increasing order of their atomic masses. Simple, as like of Dobereiner, as like of Newlands, this Mendeleev also has a belief in a fundamental property as the mass of the atomic mass of the elements. So he arranged the elements according to the atomic masses in the increasing order of their atomic masses. But the Mendeleev was different from other people because he transformed this into periodic table. Not only the atomic masses, he studied the transformation of these classification or arrangement of increasing order of atomic masses into or in accordance with the physical and chemical properties of the element. फक्त त्याने ॲटॉमिक मासेस हा नुसता एक क्रायटेरिया नाही विचारात घेतला, तो तर घेतलाच, तो तर त्याचा बेसिक काय म्हणूयात आपण क्रायटेरिया होता. बट ॲडिशनली ही स्टडीड द केमिकल अँड द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ these elements. And he organized the periodic table on the basis of chemical and the physical properties. त्याने जी अरेंजमेंट पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंटची केली ती फक्त ॲटॉमिक मासेसच्या बेसवरती नाही केली, त्याने त्याच्यासोबत त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा विचारात घेतल्या. जस्ट लाईक मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ दीज एलिमेंट्स, म्हणजे या एलिमेंटची हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोबत ज्या रिॲक्शन्स होतात आणि त्याच्यातनं जे नवीन कंपाऊंड्स तयार होतात विच आर कॉल्ड ॲज हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ दीज एलिमेंट्स, त्यांचे फॉर्म्युले काय आहे, त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट्स काय आहेत, हे आता हायड्राइड्स ऑक्साइड्स ह्या झाल्या केमिकल प्रॉपर्टी, त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटीज, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज. यांचा सगळ्यांचा त्याने अभ्यास केला आणि मग याच्यावरती बेस त्याने काय केलं, या पिरियोडिक टेबलची मांडणी केली. बेसिकली मेंडेलिव्हने काय केलं की त्याने कार्ड्स घेतलेत बरं का, कोरे छोटे छोटे कार्ड्स, आपण जसे पत्ते खेळण्यासाठी वापरतो त्या पद्धतीचे छोटे छोटे कार्ड्स, आणि त्याने त्याचं एका साईडनं त्याचा ॲटॉमिक नंबर लिहिला, त्याचं नाव लिहिलं, आणि दुसऱ्या साईडनं त्याच्या प्रॉपर्टीज त्याने लिहिल्या. आणि मग या कार्ड्सची त्याने प्रॉपर अरेंजमेंट केली अकॉर्डिंग टू द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स. जेव्हा त्याने ही मांडणी केली तेव्हा त्याला याच्यातनं एक लॉ, एक पॅटर्न एक लक्षात आला. आणि हा पॅटर्न किंवा हा लॉ काय होता बघा, त्याला असं लक्षात आलं की मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट, त्यांचं रिपीटेशन होतं. हे ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत का ह्या रिपीट होतात एलिमेंट्सच्या, पण आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल, एका विशिष्ट काळानंतर, एका विशिष्ट इंटरवल नंतर यांच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात. व्हेन वी अरेंज देम अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस.
and we consider their physical and chemical properties, it is found that the elements with the physical and chemical properties repeat after definite interval. काही ठराविक वेळेनंतर पुन्हा एलिमेंट्स रिपीट होतात ज्यांच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतात. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग, या फाइंडिंग्स वरनं, या त्याच्या ऑब्झर्वेशन वरनं, या त्याच्या निरीक्षणावरनं मेंडेलिव्हने एक लॉ मांडला ज्याला मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ म्हणून ओळखलं जातं. दिस वॉज द फर्स्ट टाइम somebody put periodic law. मेंडेलिव्ह वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. आपल्याला त्याचं ग्रेटनेस पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात येणारच आहे जेव्हा आपण त्या मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल अभ्यासणार आहोत. पण आता त्याने जो लॉ मांडलाय दॅट वी हॅव टू अंडरस्टँड फर्स्ट. काय लॉ सांगितलं त्याने बघा, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स दे आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. लक्षात ठेवायचंय, मेंडेलिव्हने सुद्धा ॲटॉमिक मासेसच बेसिक गुणधर्म पकडलाय. And on that basis of atomic masses, he arranged these elements and he found that properties of these elements are periodically repeated. म्हणून तो म्हणतोय these properties are periodic functions of their atomic masses. आता हा जो डेमिट्री मेंडेलिव्ह आहे याचा कालखंड जर आपण बघितला तर 1834 to 1907, म्हणजे साधारणपणे 19वे शतक, 19th century. दिस मेंडेलिव्ह, आणि याने हे जे पिरियडिक टेबलचं काम केलंय ना हे फक्त 4 वर्ष केलंय बरं का, 1969 to 1972. ड्युरिंग दिस पिरियड ओनली 4 years टाइम याच्यात त्याने तो डेव्हलप केलेला आहे. ही वॉज अ प्रोफेसर ॲट पिट्सबर्ग युनिव्हर्सिटी. आपलं जे पीटर्सबर्ग नावाचं शहर आहे, म्हणजे त्याला स्टील इंडस्ट्रीचं खूप पहिलं शहर म्हटलं जातं बरं का जगातलं. जर तुम्ही इतिहास अभ्यासला तर तुम्हाला ते लक्षात येईल की इथे सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती लोहपोलाद इंडस्ट्री सगळ्यात आधी सुरू झाली होती. सो त्या पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये हा शिकवायचा प्रोफेसर होता आणि त्याने सेपरेट कार्ड्स बनवले. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की तोपर्यंत माहीत असलेल्या 63 एलिमेंट्स, त्यापर्यंत 63 एलिमेंट्स माहीत होते आणि त्याने त्या 63 एलिमेंट्सचे वेगळे वेगळे सेपरेट कार्ड्स बनवलेत शोविंग इट्स ॲटॉमिक मास. आणि ही अरेंज कार्ड्स इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक मासेस and the properties of elements which resulted in the invention of periodic table of elements. He was the first person, he was the inventor of periodic table of elements. पहिल्यांदा पिरियडिक टेबल कुणी मांडला असेल तर तो या मेंडेलिव्ह नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलाय. म्हणून याला फादर ऑफ पिरियडिक टेबल असं म्हटलं जातं. आता त्याचा नेमका पिरियडिक टेबल काय होता, कशा पद्धतीने त्याने मांडणी केली होती, त्याच्यामध्ये त्याचे काय मेरिट्स आहेत, काय डिमेरिट्स आहेत, दीज थिंग्स वी आर गोइंग टू स्टडी इन अवर नेक्स्ट व्हिडिओ.